वा अक्षरा मॅडम, चला खेळ संपलेला आहे, सगळ्यांनी इकडे या, या लवकर. तर आजच्या खेळामध्ये जास्तीत जास्त ग्रहतारे अधिपती आणि अक्षरा मॅडम यांनी शोधून आणलेले आहेत. त्यामुळे आजच्या खेळाचे विजेते आहेत अधिपती आणि अक्षरा मॅडम. अधिपती बाहेर अधिपतींची गाडी तर दिसली नाही, म्हणजे आमचा संशय खरा ठरला बहुतेक. अगाई ग 8 मिस कॉल. अगा काय काय झाले काय? हॅलो बाबा. हॅलो. काय रे रवे, एवढं का फोन केलतास? काय आग बीग लागल्या काय तिकडे? हो, आग लागली नाही, आग लागणार आहे. काय म्हणजे? थोरल्या सरकार आल्या तिथं. काय कस काय? आत्ताच आल्या, त्यांची गाडी पाहिली मी. तुम्हाला कधीपासून फोन करतो, तुमचा फोन पण लागत नाहीये. कधी येणार आहे तुम्ही? अरे पण आई साहेब तिकडे कशा आल्यात? अहो तर ते मला माहित नाही, तुम्ही या इथं त्यांना विचारा. परत त्यांनी मला जर विचारलं तुम्ही कुठे, तर काय सांगू? तू सांग आई साहेबांनी म्हणाव मी इथे म्हणाव. सांग की रे, काय तर डोसकं लाव की रे रव्या, कवा तरी स्वतःच्या डोसक्याचा वापर कर की. फक्त शाळेचं सोडून बाकी काय वाटेल ते सांग तू. तुम्ही या लवकर, मी लई वेळ खिंड नाही लढू शकणार. आलो गे बाबा, टाम दिशी येतो मी, आलोय. चल. ही काय भानगड? रव्या, ओंक्या, आहेत कुठं सगळी? सरकार तुम्ही? काय रे, दाखले सरकार कुठं आहेत? ते जरा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झालाय? टोल नाक्यावर अडचण आली. अडचण? कसली अडचण? आपल्या गाड्या पोलिसांनी अडवल्या. मग आम्हाला सांगायचं की, एका फोनवर सोडवल्या असत्या. आता ते मला नाही माहिती, सरकारना फोन आला आणि ते गेले. तिकडे जायची काय गरज होती? आता ते काय माहित नाही. एक काम कर, दाखले सरकारना फोन लाव. आत्ताच फोन लावला मी त्यांना, ते येताच इकडं. तुझा बरा फोन लागला रे. आम्ही कवा जर त्यांना फोन करतोय, त्यांचा फोन काय लागना. नाही म्हणजे माझा पण फोन लागत नव्हता. मी खूप वेळा ट्राय केला, तिकडं नेटवर्क नाही. जामर लावलाय ना त्या टोल नाक्यावर, म्हणून त्यांचा फोन लागत नव्हता. पण सरकार तुम्ही म्हणजे इथं एकदम अचानक कसं काय? इकडं कसं म्हणजे? आमची फॅक्टरी आहे, आम्ही काय तुला विचारून यायचं की काय? नाही म्हणजे तसं नाही, पर तुम्ही कधी अशा टायमाला येत नाही ना, म्हणून विचार. अधिपती घरातनं जेवण खाण काही न करता निघाले, म्हणून आम्ही स्वतःहून त्यांच्यासाठी डबा घेऊन आलतो. त्या पॅकिंगच्या कामाचं काय झालं? हा, पॅकिंगचं काम झालं, गाड्या भरून गेल्या आणि गाड्या टोल नाक्यावर अडवल्या, म्हणून सरकार तिकडे गेले. बरोबर. आम्हाला एक सांग, दाखले सरकार किती वाजता आलते? कुठं? अरे कुठं म्हणजे? इथं फॅक्टरीत पॅकिंगचं काम करायला. 9:15 वाजता. म्हणजे घरातून निघून डायरेक्ट फॅक्टरीतच आले. इथं किती वेळ होते ते? अगदी आतापर्यंत होते, म्हणजे अर्ध्या तासापूर्वी फोन आला आणि ते गेले. अर्ध्या तासापूर्वी फोन लावला, तेव्हापासून फोन लागत नाही. येळीची सगळी गणितं जुळतात. तरी बी कुठं तरी पाणी मुरतंय. आता कुठं मुरतंय ते काय कळना.
सरकार तुम्ही डबा ठेवा की इथं. मी देतो ना सरकारला आल्यावर खायला. नाही, ते येईपर्यंत काय आम्ही इथनं जात नाही. आम्ही स्वतःच्या हातानं त्यांना खायला घालणार आहे. उगं खाण्यापिण्याची आबाळ नग करायला. जा तू जरा बघ, जरा कुठं पोचले बघ. बघतो आणि टोल नाक्यावर पण फोन लावून बघतो. बरं झाला तुम्ही आलात, माझी तारांबळ उडवली. आईसाहेब कसं काय आलं? अहो, आईसाहेब तुमचा जेवणाचा डबा घेऊन आल्यात. हा 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 शिव डबा घेऊन आलात ना, बाकी काय नाही ना? हा, अरे मी न जेवता निघालो घरनं, त्यासनी काळजी वाटली असणार म्हणतात ते डबाच घेऊन आले होय. हो, तू तू काय सांगितलंस काय त्यासनी? आपल्या गाड्यांचा प्रॉब्लेम झाला म्हणून तुम्ही तो टोल नाक्यावर मिटवायला गेलेत. भावा एक नंबर ना, तू गोळा आयडिया केला भावा, शाब्बास भावा. पण प्रॉब्लेम खरंच झालता. आता तो मी मॅनेज केला. तुमचा फोन नव्हता लागत ना. अरे मी तिकडे गेलतो, तिकडे रेंजची होती बॉम्बा बॉम्ब, एक कांडी ना तिकडे अर्धी कांडी. चल आता बोलण्यात वेळ घाल. चल मग. अरे गणवेश आता कुठं बदलणार? मी इथं बदलतो, तू लक्ष ठेव. तुम बदलो कपडे, हम इधर लढाई लढते. या रव्याला फोन करायला एवढा वेळ का लागलाय? सरकार आवरा. तू लक्ष ठेव, लक्ष ठेव पुढं. सरकार सरकार मेलो आपण. काय झालं? म्हटलं सरकार तुम्ही इकडं काय रे, तू इथं काय करतोयस? काही नाही. आणि तुला फोन करायला सांगितलं तर इतका वेळ लागतोय? मी केला होता फोन. आहेत कुठे अधिपती? मी त्यांना शोधतोय. कुठं? इकडं आले होते ते आत्ताच. आले होते? वय मग कुठे गेले? ते इथंच होते. असं येड लागल्यावर आणि काय करतोयस तू? हा, येड लागल्यावर करायला हे कालपासून असंच करलं यार पाठवणे. याचा डोस चुकलाय का काय मला कळना. आणि तुम्ही काय डबा घेऊन आला आई साहेब? कशाला उगेच? तुम्हाला आईचं काळीच नाही कळायचं. तुम्ही जेवायला आला नाहीत घरी म्हणून आम्ही डबा घेऊन आलो. हा काय पार्सल बिर्सल काय तर मागवलं असतं की आम्ही. काय ना ग पार्सल बिर्सल. चला जेवण करून घ्या. बर या चला. आम्ही तोच विचार करायलोय. आम्ही इतके फोन केले तुम्हाला, तुमचा फोन का लागना? तिकडं नेटवर्कच नसणार, तिकडं हायवेला रेंज नाही. आता हायवेला रेंज नसते म्हणजे कमालच आहे का नाही? नाही नाही हायवेला नाही, हाय रेंज, पण काय माहिती माझंच नेटवर्कचा काय घोळ झालता काय, गेलं एक बी कांडी नाही. पण झालं काय होतं? कुठं? टोल नाक्यावर. हा हा तेच की, ते टेम्पो अडवला होता त्यांनी, ओव्हरलोड झालाय म्हणले. पोलीस तिथं ते सगळं हेच की अडवूनच ठेवलं त्यांनी सगळं. मग तुम्ही काय केलं? सोडलं मग जाऊन. तेच विचारलं आम्ही, कसं सोडवलं? काय नाही, गाडी घ्या म्हणलं साईडला, तिकडे वजन काट्याला घेतली गाडी, वजन केलं, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणले, बसली गप. आम्हाला एक फोन करायचा नाही का? एक फोन केला असता आता तर काम झालं असतं तुमचं. हा नाही नाही, पण ते काय परत म्हणलं कुठं आता रातच्याला फोन करून त्रास द्या. त्रास कसला? तुम्ही तिकडं टोल नाक्यावर जाऊन आला, तो काय कमी त्रास झाला का तुम्हाला? आणि आता ह्यो डबा घेऊन यायचा आम्हाला काय कमी त्रास झाला काय? तेच म्हणालो, एवढा कशाला त्रास घ्यायला आहे साहेब? ह्यो त्रास आमच्या आवडीचा आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या. काय रे, तू जेवलास काय? भाई जेवलो मी. हा हात धुवून येतो. हा, असू द्या असू द्या असू द्या, बसा. काय धुवायची गरज नाही, हात बीत आम्ही भरवतो तुम्हाला. अहो, काय तुम्ही काय बारकाय होय? आमच्यासाठी अजून बी लहानच आहेत तुम्ही. लहान होता तेव्हा आम्ही भरवल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही बरं का? आणि जेवताना गोष्ट सांगायला लावायचं. एक घास काऊचा, एक घास चिवचा, असं करत तुम्हाला भरवायचो आम्ही. तसंच आता मी भरवतो. हे घ्या, हा पहिला घास चिवचा. चिवचा बिवचा काय नाही, पहिला घास आमच्या आई साहेबांचा. बरं घ्या. अगदी लहानपणीचे दिवस आठवले बघा.
लई नखरे असायचे बरं का तुमचे जेवताना, हे न ग ते न ग. घ्या. तुम्ही बरोबर म्हणल्यावर आता 4 घासातच पोट भरणार. हा बस बस, लई कौतिक न ग. औ पडलं तिकडं. पडलं. आण दे तिकडे. काय रे, तू कुठं निघालास ती बॅग घेऊन? ठेवून ये स्टोअर रूम मध्ये ठेवून ये. वय वय. ते टोल नाक्याला ते सगळं घेऊन गेलतो, ते सगळं ते फायली हे कागदपत्र ती गाड्या सोडवायला लोड झालता म्हणताना. अहो पण तुमची ती स्वेटरची बॅग होती ना व? त्याच्यात ना बॅगेत होतं स्वेटर, पाण्याची बाटली, ते आहे सगळंच एकत्रच घेऊन गेलो मी. ते बॅगेतनच मग त्याच्यातच टाकलं, मग ते तसंच घेऊन गेलो. भरवा भरवा भरवा, आता पोटभर जेवेन मी. सापडली की आमची शुक्राची चांदणी. आजच्या खेळाचे विजेते आहेत अधिपती आणि अक्षरा मॅडम. आठवणी आली की तुमची, काय करायचं. आज लय भारी वाटलं माहितीये का. खरंच की, खरं सांगा, आज तुमच्या बी डोळ्यात जरा का होईना काहीतरी चमकलं का नाही. काय वाटत होतं मला नेमकं? नाही, काहीही वाटलेलं नाही. सगळा त्या वातावरणाचा परिणाम होता. शुक्राची चांदणी आज आमच्याकडे बघून हसली बरं का. खरं सांगा, हसली की नाही. बरोबर. सांगा की. हा ठीक आहे, सॉरी. पण तुम्हाला सांगतो, हे जर असं चालू राहिलं की नाही, 9वीची वार्षिक परीक्षा व्हायच्या आधी तुम्ही आम्हाला पास करणार तुमच्या प्रेमाच्या परीक्षेत. बाबाकडे आता फक्त एवढंच साकडं आहे, तुम्हाला लवकरात लवकर या घरात आणा होती ना बास. हा चंचे, बोल ग. केलं बरं का तुझं काम? केलंस म्हणजे तू घरी पोहोचलीस का? अगं बाई की, हे काय मास्तरडीच्या घरात नसता फोन करते तुला. अगं मग तू फोन कशापायी केलास? कुणी ऐकलं म्हणजे? अगं घरात कोणी नाही म्हणूनच तर केलाय तुला फोन. जे करण्यासाठी तुला तिकडं पाठवलंय ते जर का तू केलं नाहीस तर या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कधी बी उघडणार नाही. मावशे, ते केलं बिगर मी राहील का? तू काळजी करू नका, सुरुवात बी केली मी त्याची. चल आता ठेव फोन आणि एक ध्यानात ठेव, तू आजारी आहेस. ओ भाई भाई भाई, म्या घरी जाणार, 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 म्या घरी जाणार. काय ग, काय चाललीत ग तुझी नाटकं? त्या घरातून हकलून दिलं म्हणून इकडे आलीस का राहायला, खोटी नाटकं करत? नाही ग, मी आजारीच आहे. म्हणजे काल रात्री खाल्लं ना तर थोडं बरं वाटतंय आता. बरं, बरंच वाटतंय का तुला? चांगली उड्या मारत होतीस आत्ता. मी नाही, मी तर आजारी आहे ना. हे बघ. अगं काय भानगडे, मला आत्ताच्या आत्ता सांग. तू जर मला आत्ताच्या आत्ता बऱ्या बोलाने सगळं खरं सांगितलं नाहीस ना तर आई बाबा आल्यानंतर मी त्यांना सगळं खरं सांगेन.
त्यांना यायला कशाला पाहिजे? मी ताईलाच आत्ता फोन करते. अगं नाही, शाळेतून बोलू. काय करायलीस तू? काय म्हणजे? ताईला सांगते ना सगळं खरं खरं. म्हणजे ती तुला घराबाहेर काढेल की नाही बघ. अन त्यानं काय होणार आहे? तुझी ताई या घरातनं बाहेर जाणार आहे का? म्हणजे अगं म्हणजे मी काही या घरात राहायला नाही आली. मी इथनं जाणारच आहे. जाताना तुझ्या ताईला बी घेऊन जाणार आहे. ए अगं तू काय बोलतीयस? अगं मी तुला मदत करायला आलीये. अन तुला बी तेच पाहिजे ना? तुला कसं माहिती? अगं जे बी काय घडतं ना आपलं ते फक्त तिच्या इच्छेमुळे घडतं बघ. ए आता ह्या सगळ्यामध्ये देवीचा काय संबंध आहे? अगं देवी म्हणजे भुवनेश्वरी देवी. तिच्या इच्छेनं घडतं बघ समज. म्हणजे म्हणजे ये इथं बस. बस मी तुला आता समजावून सांगते. म्हणजे हे बघ ह्या सगळ्यामध्ये भुवनेश्वरी मॅडमचा काय संबंध आहे? अगे बाई या जगात जे बी काय घडतं ना ते समद त्यांच्याच इच्छेने घडतं बघ. तुला घरात परत यायचंय ना व? एका पायावर तयार आहे मी. आम्ही सांगतोय तसं केलंस तर तू लवकरच या घरात परत येशील. चालेल मावशे पर म्हणजे अगं तू तुझं सबूत मोडत नाहीस ना. आमचा शब्द न मोडता बी आमचा शब्द कसा मोडायचा हे तुम्हाला कळत नाही. म्हणजे कळलं नाही ग मला. म्हणूनच सांगितलं आम्ही सांगतोय तेवढं ऐक आणि तसंच्या तसं कर. सांग काय करायचंय? तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागल. अगं पर मी कसं पाहिजे ऍडमिट व्हायचंय? चांगली टणटणीत आहे की व्या. हे तुला आता काय सांगितलं? आम्ही जेवढं सांगतोय तेवढं करायचं. सॉरी सॉरी मावशी मी होती ऍडमिट. काय करायचंय सांग. सलाईन बी लावून घेती आणि तू म्हणशील ते समजा करती. नुसते ऍडमिट व्हायचं हॉस्पिटलमध्ये. आम्ही एक माणूस देतो तुझ्या जोडीला. चालेल पर त्यानं काय होणार? तू ऍडमिट झालेली तुझ्या आईला कळणार पण तुझी आई काय तुला बघायला येणार नाही कारण आम्ही काय तिला तिकडे जाऊ देणार नाही. आणि तुला भेटण्याची शिक्षा एकदा तिला मिळाली की त्यामुळे ती काय करणार? ती काय करणार? मला फोन करेल ती. आपण तुझा फोन बंद ठेवायचा. मग ती अधिपतींना सांगणार. मग मग काय अधिपती तुला बघायला येणार. आणि त्यानं काय होणार? त्यानं होणार काहीच नाही. अधिपतीनं तुझी हालत किती वाईट आहे हे कळणार आणि मग तू सुनबाईंच्या घरी जाणार. नाही मावशे मी नाही जाणार तिच्या घरी. चल उतर गाडीतून उतर. नाही मावशे मी जाते तिच्या घरी. तिथं जाऊन काय करायचंय तेवढं सांग मला. मी करते बर का. काय नाही आम्ही सांगू तवा आणि सांगू तसं जायचं आणि तिच्या घरी राहायचं. तिकडं जाऊन काय करायचंय नेमकं? तिला त्या घरातनं पण बाहेर काढायचं. आणि म्हणजे माझ्या तिथं जाण्यानं कसं काय बाहेर पडेल ती घरातनं? त्याची काळजी तू नका करूस. आम्ही सगळी व्यवस्था करू. आणि समजा तसं नाहीच झालं तर त्याचा दुसरा फायदा असा होईल की तू सुनबाईंच्या जवळ जाशील. त्यांचा विश्वास संपन्न करशील आणि पुढं मागं त्याचा फायदा होईलच की आपल्याला. बाप रे काय डोकं आहे मॅडमचं. म्हणजे मॅडमनी तेव्हापासून हा प्लॅन करून ठेवला होता. मग आणि तू बी हिस्सा आहेस या प्लॅनचा. माझा जीव भांड्यात पडला. तुला खरं सांगते मला ना सुचतच नव्हतं की ताईला कसं घराबाहेर काढायचं. पण चंचला तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला आता फुल स्कोप आहे कांगावा करायचा. मग तेच तर म्हणते मी तुला. अगं मी त्याच्यासाठीच आले इथं. आता ना तू निस्ती बोंबा बोंब कर आणि तुझ्या आई बाबांना निस्ता हैराण परेशान करून सोड. तुझ्या तायडीवर ना म्या पावशीर वजन टाकती आणि तू किलो किलो न वजन टाक. इतकी दबली गेली पाहिजे ना बॅग भरून मला घेऊन सरळ बाहेर पडली पाहिजे.